सगळे भजनी कलावंत आमच्या सन्मानित श्रीमाऊलींच्या या अध्यक्षतेखाली एक असं काहीतरी आपण या घटनेसाठी केलं पाहिजे हा ध्यास त्यांना पाहिजे आणि आमदार सन्माननीय आमचे सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे भजनाचं हे भवन आपल्या या सर्व भजनी कलावंतांसाठी या ठिकाणी निर्माण करून दिलं पाहिजे. जोरदार टाळ्या होत द्या सर्व कलावंतांसाठी ज्यांचा खालीचा वाटा होता सिंहाचा होता तर सर्व कलाकारांसाठी आपण या ठिकाणी मानवंतर दिलेले आहे बघा. मग काय म्हणतोय सगळ्या कलाकारांचे खाण जसं आमची भांडुरी सुद्धा भजनाची मंडळी आणि तेच ते या ठिकाणी आम्हाला मिळाले बघा. आज या ठिकाणी सर्व जी रत्न आमच्या कोकणातील धर्म रत्न आहेत ती या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्हे तर अखंड आमच्या डोंबिवलीमध्ये पसरलेत बघा. आणि म्हणून ही माती पवित्र झाली आहे, ही धरती पवित्र झाली आहे आमच्या सर्व कलाकारांच्या पद्धत बघा. मी काय म्हणतोय अशी शोभायात्रा कुठेच जात नाही बघा. आम्ही पण एक वर्ष या शोभायात्रेसाठी होतो बघा. आमचं मंडळ सुद्धा या ठिकाणी होतं आणि अति भव्य असं कारण ही संस्कृती आहे आमची, ही परंपरा आहे आमची. हे गुढीपाडवा हा सण आमचा आहे नाही काय. नाहीतर आता येता नवीन लोकांचे सण हो भजनाची खरोखर भजनाची दिवाळी पाठ सुद्धा या डोंबिवलीमध्ये होते बघा. कारण कलावंतच तेवढे आहेत ना म्हणून हे असे कार्यक्रम होणार बघा. ज्या ज्या ठिकाणी कलावंत नाही त्या ठिकाणी असे कार्यक्रम होणार नाही बघा म्हणून सांगतोय. ठीक आहे या
आपल्या कलेच्या माध्यमातून परदेशामध्ये नाव पोचवणारे आपले सन्माननीय पक्वाद विचारक पक्वाद अलंकार दादा परब यांनी आपल्या या पक्वाच्या साथीने या पक्वादाच्या माध्यमातून आपल्या कोकणचं नाव नव्हे डोंबिवलीचं सुद्धा नाव या ठिकाणी दिलेलं आहे बघा. एका जोरदार टाळ्या आपल्या दादा परबांसाठी अनेक शिष्य या ठिकाणी घडवले. त्यांनी सुद्धा आपल्या भांडुपमध्ये सुद्धा त्यांचा क्लास आहे नाही का. म्हणून काय म्हणते बघा, कधी असते कशी मजबूत होते की त्यांचा नेता एकदा चांगला असावा लागतो, तो खमका असावा लागतो, सगळ्यांना घेऊन चालणारा असावा लागतो. असा या मंडळाचा नेता सर्वोत्तम नेता म्हणजे आमचे सन्माननीय बाळासाहेब आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व साथीदार. हे काम एकट्याचं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभारलं, स्वराज्य निर्मिती केली, ती एकट्याने नाही, त्यांच्याबरोबर त्यांचे असंख्य मावळे होते. म्हणून आमचे सन्माननीय आमचे बाळासाहेब यांच्याबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते हे एकजुटीने हे एक दिलाने हे काम कार्य करत असत बघा. म्हणून हा एवढा मोठा हा कार्यक्रम होऊ शकतो बघा. काय म्हणतोय समाजासाठी काहीतरी करणारा, लोकांसाठी धावून जाणारा असा एक कलावंत या भक्ती कलावंत म्हणून त्याची वेगळी ओळख सुद्धा आहे बघा. काय म्हणतोय गणेश घाट मानकोरी आणि सातपूर ही सुद्धा देखणी या ठिकाणी ह्या वास्तू आहेत बघा. आपण काय म्हणतोय म्हणजे आम्ही तुम्हाला जनता जनार्दन आम्ही म्हणतो, साक्षात भगवंत आम्ही तुम्हाला म्हणतो. गोवाने सांगितलं आता काय काय ठिकाणी एक वा पेटव एक वा म्हणजे आमची किंमत काय झाली सांगा. म्हणजे आम्ही त्यांना दैवत मानतो, त्या दैवताने असं म्हणावं का? हा म्हणून सांगतोय की आपण दैवत आहात, तुम्ही देव आहात, तुम्ही देवासारखे राहा, दानवासारखे वागू नको नाही काय. प्रत्येक जो कलावंत आहे तो साधा सुद्धा कलावंत आहे, तो कलावंत या भगवंताने निर्माण केलेला आहे. ही भगवंताची जबाबदारी आमच्यावर आहे. आमचा कामधंदे नाही, उघडे नाही आहोत. आमच्या कामधंदे आपण भजन करतो असा विषय नाही आहे मंडळी. ही भगवंताने दिलेली मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारून आम्हाला करावी लागतात. प्रत्येकाला
ही माझ्या भगवंताने दिलेली जबाबदारी आहे. म्हणून मी सांगितलं ना, भगवान सांगितलं की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. सारी गोष्ट काय ना, सगळे गोवा झाले असते, पण आज भगवंताने दिलेली जबाबदारी आहे मंडळी. आणि ही प्रत्येक कलावंताने लक्षात ठेवा, प्रत्येक कलावंताने हे लक्षात ठेवलं पाहिजे की भगवंताने मला निवडलंय, त्या जबाबदारीसाठी मला निवडलंय. त्यामुळे माझं काम काय, मी काय दिलं पाहिजे लोकांना, हे प्रत्येक गुवारी समजलं पाहिजे बघा. म्हणून सांगतोय आज स्वर्ग सुख म्हणजे हे स्वर्ग सुख आम्ही काय स्वर्ग करतो. अरे आपण जे भजन करतोय श्रवण करणारे चांगले श्रवण आहेत, चांगले श्रोते आहेत, याच्याशिवाय आणखी काय आणखी स्वर्ग सुख ते काय श्रवण म्हणजे मग काय म्हणतोय घ्या.